नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। नंदुरबारमध्ये सिंधी समाजाचे शैक्षणिक शक्ती प्रदर्शन, गुणवंत विद्यार्थ्यांचा थाटात गौरव, नाट्यगृहात जनसागर लुटला। दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क, नंदुरबार। नमस्कार प्रेक्षक हो, एरवी शांत आणि व्यापारी वृत्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सिंधी समाजाने आपल्या पुढील पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी कौतुकाची थाप मारत एक नवा आदर्श निर्माण केला आहे। समस्त सिंधी समाज नंदुरबार यांच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या भव्य सत्कार सोहळ्याने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले। रविवार 2 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला। या दिमागदार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पश्चिम रेल्वेचे सहाय्यक परिचालन प्रबंधक दीपक मटाई होते, तर भारतीय स्टेट बँकेचे मुख्य प्रबंधक मनोज प्रकाशलाल ताराचंदानी यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। समाजातील विविध क्षेत्रांत यशाचे शिखर गाठणाऱ्या मान्यवरांची यावेळी विशेष उपस्थिती होती। त्यामध्ये डॉक्टर दीक्षा कटारिया, डॉक्टर विनीता दौलतानी, नगरसेविका टीना ठाकूर, नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष दीपक कटारिया हे प्रामुख्याने हजर होते। या प्रसंगी वैद्यकीय, प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभहस्ते समाजातील तेजोमयी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले। व्यासपीठावरून बोलताना मान्यवरांनी सांगितले की केवळ व्यवसायच नाही तर उच्च शिक्षण आणि प्रशासकीय सेवांमध्येही सिंधी समाजाच्या तरुणांनी आपला ठसा उमटवला पाहिजे। आपल्या मुलांच्या यशाचा सोहळा डोळ्यांत साठवण्यासाठी सिंधी समाजातील बंधू भगिनी आणि कुटुंबियांनी नाट्यगृहात अलोट गर्दी केली होती। विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेला वाव देणे आणि त्यांच्यात आत्मविश्वासाची पेरणी करणे हा या आयोजनामागील मुख्य उद्देश होता। आयोजन समितीच्या नियोजनबद्ध आणि नेटक्या व्यवस्थापनाचे उपस्थितांनी मनापासून कौतुक केले असून या यशस्वीतेबद्दल समस्त सिंधी समाज नंदुरबारचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।